नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 मधील मराठी विषयातील पेपर 1 मधील इंग्रजी विभागातील प्रश्न। सुरुवातीला आहे इंग्रजी विभागातील प्रश्न। तर आता सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला आहे, चूज द मिसप्लेट वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड। पर्याय दिलेले प्रोग्रेशन्स, प्रोफेशन्स, प्रिव्हिलेटी, प्रिक्रिप्टेड। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 प्रिव्हिलेज। क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट द करेक्ट नेम ऑफ द अंडरलाईन क्लॉजेस। अंडरलाईन क्लॉजेस केलेल्या वाक्यातील आपल्याला क्लॉजेस ओळखायचं आहे। दॅट द ट्रेन विल बी लेट इज अ सर्टन। ऑप्शन आहे नाउन क्लॉजेस, ॲडवर्ब क्लॉजेस, एक्झिटिव्ह क्लॉजेस, रिलेटिव्ह क्लॉजेस। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ॲडवर्ब क्लॉजेस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। दिलेले पर्यायामधून आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स कोणते आहे ते ओळखायचं आहे। वाक्य दिले आहे, लिओपॅड्स आर सराउंडेड बाय ह्युमन सेटलमेंट्स। पर्याय आहेत ह्युमन सेटलमेंट सराउंडेड लिओपार्ड, ह्युमन सेटलमेंट सराउंड लिओपार्ड्स, ह्युमन सेटलमेंट हॅव सराउंडेड लिओपार्ड, ह्युमन सेटलमेंट सराउंड लिओपार्ड। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ह्युमन सेटलमेंट हॅव सराउंडेड लिओपार्ड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, चूज द करेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला पास्ट परफेक्ट सेंटेन्स कोणतं वाक्य ते ओळखायचं आहे। पर्याय आहे अराउंड 7 PM द पॉवर हॅज गॉन ऑफ। अराउंड 7 PM द पॉवर हॅज गॉन ऑफ। तिसरं आहे अराउंड 7 PM द पॉवर हॅज वेंड ऑफ। चौथा आहे अराउंड 7 PM द पॉवर वॉज गॉन ऑफ। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अराउंड 7 PM द पॉवर हॅज गॉन ऑफ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यामधून आपल्याला इनडायरेक्ट स्पीचचं ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, मिस्टर खान सेड हाऊ ब्युटिफुल इज इट अ ग्रेट अवर कार्स क्लीन। पर्याय दिले आहेत मिस्टर खान एक्सप्लेन इट इज व्हेरी ब्युटिफुल सो गेट देअर कार्स क्लीन। मिस्टर खान एक्सप्लेन दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल सो टू गेट देअर कार्स क्लीन। मिस्टर खान एक्सप्लेन दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल टू गेट देअर कार्स क्लीन। चौथा आहे मिस्टर खान एक्सप्लेन दॅट इट वॉजंट व्हेरी ब्युटिफुल टू गेट देअर कार्स क्लीन। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 मिस्टर खान क्लेम दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल टू गेट देअर कार्स क्लीन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, द करेक्ट सिनोनिम ऑफ द प्रिडिक्टर। प्रिडिक्टचा आपल्याला सायनोनिम बनवायचं आहे। ऑप्शन दिलेले ऑब्झर्व, असेस, फोरटेल, एक्सप्लेन। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 फोरटेल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट अपोजिट ऑफ द एंडो। एंडोचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। पर्याय दिलेला आहे डायव्हर्ड, डिस्पोजर, रॉब, स्नेच। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 स्नेच। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, चूज द करेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट दे हॅज बीन एरर। दिलेल्या वाक्यामधून आपल्याला एरर ओळखायचं आहे। नायदर डीड ही एक्सेप्टेड द पनिशमेंट ऑर ॲपॉलॉजिस्ट फॉर हिज मिस्टेक। याच पर्याय दिले आहेत A, B, C आणि D। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C। तर वाक्य बघूया, नायदर। जेव्हा नायदर येते इथे आपल्याला C मध्येच, इथे ऑरच्या जागी आपल्याला पाहिजे होतं नॉर। त्यामुळे एरर कोणत्या वाक्यात आहे तर पार्ट C मध्ये आहे। वाक्य असं हवं होतं, नायदर डिड ही एक्सेप्ट द पनिशमेंट नॉर ॲपॉलॉजिस्ट फॉर हिज मिस्टेक। असं वाक्य असायला हवं होतं।
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. सिलेक्ट द करेक्ट डिग्री सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला डिग्री सेंटेन्स बनवून ओळखायचं आहे. वाक्य दिलेलं आहे, डॉग्स आर इझियर टू कॅच दॅन डिअर ऑर बोर. ऑप्शन आहे, डिअर ऑर बोर आर नॉट इझी टू कॅच ॲज डॉग. डॉग्स आर द इझिएस्ट टू कॅच. डिअर टू बोर आर ॲज इझी टू कॅच ॲज डॉग्स. डॉग्स aren't as easy to catch as deer to boar. त्याचं चुकत असणार पर्याय क्रमांक 1. डिअर ऑर बोर आर नॉट इझी टू कॅच ॲज डॉग्स. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामधून आपल्याला ग्रेट प्रिपोजिशन टाकायचं आहे. वाक्य दिलं आहे, किरण वाज इनोसंट. फिलिंग द ब्लँक्स द गिल्ट. पर्याय आहे ऑफ, आफ्टर, विथ, ऑन. त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आफ्टर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.